काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यपाल डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं निधन झालं तर कोल्हापूरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला। डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी महाराष्ट्रात आणि इतर अनेक शैक्षणिक संस्थांची स्थापना केलेली आहे। तर शिक्षणाची ज्ञानगंगा अनेक विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी खुली केली। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवान्वित केलं। डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी संस्था उभारणीतून नागरिकांना घडवलं आणि आजही ते नागरिक घडतायत। समाजाची उभारणी होते या धोरणामधून राज्यामध्ये शैक्षणिक संस्थांचा विस्तार डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी अतिशय डोळसपणे केला। तर 22 ऑक्टोबर 1935 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील अंबाप इथं छोट्याशा शेतकरी कुटुंबामध्ये डॉक्टर डी.वाय. पाटील यांचा जन्म झाला होता। त्यांचं जाणं हे समाजासाठी नुकसानदेह असल्याची प्रतिक्रिया उमटते। आज अलीकडे त्यांची माझी भेट फार दिवसात झाली नाही, पण ज्या दिवशी माझा वाढदिवस असेल त्यावेळी ते मला फोन करत असत आणि ज्यावेळी त्यांचा वाढदिवस असेल त्यावेळी मी त्यांना फोन करत असते। असा एक जवळचा मित्र हरपल्याबद्दल, असा जवळचा मित्राचं दुःखद निधन झाल्याबद्दल मी अतिशय दुःखी आहे। परमेश्वर त्यांच्या आत्म्याला सद्गती देवो ही माझी परमेश्वराजवळ प्रार्थना आहे।